भगवान महादेवाचे आपल्या जीवनातील कठोर समस्यावर उपाय. नंबर 1. प्रदोष काळामध्ये एकांतेश्वर महादेवाला जाऊन. एकांतेश्वर महादेव म्हणजे जिथं जास्त कोणी जात नाही त्या ठिकाणी एक बेलपत्र, एक शमीपत्र, एक अक्षदाचा दाना घेऊन आपल्या मनातील इच्छा बोलून श्री शिवाय नमस्तुभ्यं बोलून अशोक सुंदरीला स्पर्श करून शिवलिंगावर समर्पित करावे. समर्पित करत्या वेळेस बेलपत्राच्या दांडीचा भाग जलाधारीकडे असावा. नंबर 2. शनिवारी भगवान शिवाची आराधना केली तर. शनिवारी शिवलिंगावर जल समर्पित केले तर जिंदगीमध्ये त्या व्यक्तीचे कधीच अकाल मृत्यू होत नाही. नंबर 3. नव्या घरात प्रवेश करताना ज्यावेळेस आपण घरात प्रवेश करतो आपल्या डोक्यावर 1.25 लिटर पाणी पाहिजे. ते पाणी घेऊन घरात प्रवेश करताना ती कुमारिका मुलगी पाहिजे. ते पाणी सांडता कामा नये. ते पाणी जर सांडलं तर अपशकुन मानला जातो. त्यामुळे देताना ती कळशी कमीत कमी ती व्यवस्थित धरणारी मुलगी पाहिजे. आणि विशेष म्हणजे त्या दिवशी खीर करण्यास सांगितले जाते. आपले पितर लोक आणि देवलोक त्या दिवशी खीरीला महत्त्व आहेत. आत घरात प्रवेश करताना त्याच दिवशी आपल्याला दूध गॅसवरती ठेवायचं आणि ती उतू आलं पाहिजे. थोडं का होईना उतू गेलं पाहिजे. त्यापेक्षाही जे काही लोक घरात प्रवेश करणार आहेत त्यांच्या तोंडामध्ये 1 चमचा दही आणि साखर दिली पाहिजे गृहप्रवेश करताना. नंबर 4. शुक्रवारच्या दिवशी सकाळी सूर्यनारायण उगायच्या वेळी 10 मिनिटांनंतर जर दुकान उघडे असेल तर तिथून फक्त मीठ घेऊन यायचं. असे कमीत कमी 9 ते 10 वेळेस करायचं किंवा मग 16 वेळेस करायचं. मीठ भरीत राहायचं. आपल्या घरात मिठाबरोबर लक्ष्मी येते. त्यामुळे मीठ कोणी चोरत नाही आणि मीठ रात्रीच्या वेळेस कोणाला द्यायचंही नाही. मीठ दिले आणि झाडू दिले तर आपली लक्ष्मी जाते. नंबर 5. शनिवारी भगवान शिवाची आराधना केली तर. शनिवारी शिवलिंगावर जल समर्पित केले तर जिंदगीमध्ये त्या व्यक्तीचा कधीच अकाल मृत्यू होत नाही. नंबर 6. हिरवे मूग पाण्यात भिजवून त्या मुगामध्ये एक बेलपत्र ठेवून सोमवारच्या दिवशी त्यामध्ये थोडासा गूळ ठेवून एखाद्या बैलाला म्हणजेच नंदीला आपली कामना करून त्यात मूग, बेलपत्र आणि गुळासोबत त्या बैलाला खाऊ घाला. तुम्ही कोणत्याही कार्यासाठी जात असाल तर ते कार्य सफल होईल. नंबर 7. लक्ष्मी प्रसन्न व्हावी असे वाटत असेल तर शुक्रवारच्या दिवशी पुरुषाने सफेद कपडे घालायचे आणि महादेवाच्या शिवलिंगाची पूजा करायची. पहिले आपल्या घरामध्ये कुलदेवता, इष्टदेवता आणि पूर्वजांची पूजा करायची. देवघरामध्येही पूजा करायची. तुम्हाला घरात खूप प्रसन्नता वाटण्यासाठी, घरात कायम आनंद प्राप्त होण्यासाठी शुक्रवारच्या दिवशी लाल 9 फुलं कुलदेवताला वाहायचे. नंबर 8. घरातील एक व्यक्ती दूध आणि दही सोबत आणले तर घरात संपदाची कमी येते. त्याच्या घरात संपदा टिकत नाही. घरात लाख रुपये जरी ठेवले असेल तरी ते 3 ते 4 दिवसामध्ये तो पैसा वापस जाऊ लागतो. दही आणि दूध एकसाथ एका पिशवीत आणले तर असे होते. नंबर 9. ज्या व्यक्तीला किंवा मुलांना राग येतो, चिडचिड करतात, त्यांना बोलताना भानच नसते, ते काही बोलतात. स्कंद पुराणामध्ये सांगण्यात येते की 5 बेलपत्राची दांडी घ्यावे. भगवान शंकराच्या जिथून जल खाली पडते अशोक सुंदरीच्या मागे जिथून जल खाली पडते त्या ठिकाणी ठेवाव्या. भगवान शिवाचे हटकेश्वर महादेवाचे नाव घेऊन कोणत्याही शिवरात्रीला 5 बेलपत्राच्या दांडीला ठेवून 1 लोटा पाणी घेऊन जो व्यक्ती चिडचिड करतो, अपशब्द बोलतो, घरात अशांतता करतात त्यांचे नाव घेऊन जल समर्पित करावे.
जल समर्पित करताना जेवढ्या बेलवपत्राच्या दांडी खाली पडतील तेवढ्या दांडी उचलून घरी आणाव्या. जेवणामध्ये किंवा मग तशाच घासून त्या व्यक्तीला खाऊ घालाव्या. त्यानंतर तो व्यक्ती जिंदगीमध्ये कधीच क्रोध, चिडचिड करणार नाही. नंबर 10. महिन्यातील 1 दिवस पाण्याच्या लोट्यात थोडेसे दूध टाकावे, 5 काळे मिरे टाकावे आणि भगवान शंकराला समर्पित करावे. जिंदगीमध्ये कधीच घरात मोठा आजार प्रवेश करणार नाहीत. नंबर 11. भगवान शिवाला दूध समर्पित केल्याने घरात संतान वृद्धी होते. नंबर 12. भगवान शंकराला दही समर्पित केल्याने आपल्या परिवारात प्रेम निर्माण होते. नंबर 13. भगवान शिवाला तूप समर्पित केल्याने रोग दूर होतात. नंबर 14. भगवान शिवाला मध समर्पित केल्याने घरात संपदाची वृद्धी होते. आणि नंबर 15. भगवान शंकराला साखर समर्पित केल्याने आपल्या घरातील मुलं जिद्दी होत नाहीत. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हर हर महादेव.